तर आम्ही ना एवढ्या कोथिंबीरच्या गड्ड्या आणलेल्या सगळ्यात झाकून ठेवते. आणि आता करायची मला मोटर चालू. तर ॲक्च्युली कोथिंबीर काढणं आणि एवढी कोथिंबीर काढली ते गड्ड्या बांधला. आता मोटर चालू केली तर परत जायचे वावरामध्ये. चल इथं तर लई मोठं पाणी आता विहिरीत चाललेलं आहे डायरेक्ट. पाणी पण कोण. अरे बापरे, इकडे गेलं ना पाईप निघून परत मोटर बंद करायला लागला. चला आता मी पाईप बसवला. आता परत निघतात काय काय नाही. परत मोटर चालू करून पाहू. परत आलंय केली बो. आता काय म्हणजे काय होतं काय म्हणते काय बर केली केली म्हणणार आहे. आता इथं नाही निघलं, आता वावरात निघलं. चलो फेका फेकी चालू नसते पायी पायी. गाडी शिकणार माणसं का झालं होतं मग मला कधी पाहिलं ना तू पाहिला का. अरे गाडीचं गेअर तोडून टाकलं आम्ही शिकायचं आधी. काय गाडी शिकलो त्याने ब्लॉग बरोबर ध्यानात ठेवलं बघा. हुशार आहे तू. चल वावरत चालतो का माझ्यासोबत. आता निघतो का काय होतं का. विहिरीत जातं, विहिरीतूनच येतं परत विहिरीत जातं. चौथ्यांदा मोटर चालू केली. आता काय माहिती काय होतं. निघतो का काय होतं पाईप. हा आमच्या श्रेय ऊन पडलेलं आहे तेव्हाच चालू होतं गड्ड्या बांधायचं काम. तर पहा सगळे टमाटे ना सुकले. आता मोटर चालू केली. 4 वेळेस पाईप टाकला, 4 वेळेस बसवला. असं चालू होतं आमचं. तर चलो आता कॅरेट घेऊन आले मी कोथिंबीर न्यायला. मम्मी माझी उपटलेली कोथिंबीर. तू बी ये ना. मला म्हणतो जा व्हिडिओ काढत काढत. व्हिडिओ काढायला पोरं हे मध्ये हात आणि कॅमेरा हात नाही येतात. कॅरेट मम्मीने हे कॅरेट उपटलेलं आहे. चलो मैं जाएंगी आगे के तास में. चलो आता उपटते हे कोथिंबीर. तर हे अर्ध कॅरेट माझी कोथिंबीर आता उपटून झाली. मी सगळी झाकून ठेवते व्यवस्थित, नाहीतर सगळी ना उन्हामुळे सुकून जाते. तर आता ही एवढी कोथिंबीर राहिली उपटायची आमची. कसं दिसतंय कॅमेरा खराब. मम्मी उपटू राहिली कोथिंबीर. चला आता मी कॅरेट घेऊन ठेवायला चालले आहे सावलीमध्ये. मम्मीने हे कॅरेट भरलं फुल. झाकून ठेवलं त्याच्यामुळे तुम्हाला कोथिंबीर दिसणार नाही. तिथे नेऊन ठेवते परत तिथे झाकून ठेवते. चलो आता उठावून घेऊ. तर कोथिंबीरचं कॅरेट झाडाखाली आणलं आणि इथं टाकलेलं आहे. ही गड्ड्या बाकीची इथं ठेवल्यात त्याच्यावर झाकून ठेवते. ही पट्टी ना आता टाकून देते कोथिंबीरीवरती सगळी. चलो लय ऊन आहे ना हवा त्याच्यामुळे सुकून जाते खराब होती. त्याच्यामुळे ती झाकून ठेवावं लागते.
पाणी मारते तिच्यावर. तर चला पाणी मारून झालेले आहे आणि आता परत चालले कॅरेट घेऊन दुसरं कॅरेट आणलं. तर चला आता आमची एवढी कोथिंबीर उपटणं झाली आणि आता परत चालला आम्ही झाडाखाली ही सगळी कोथिंबीर घेऊन गड्ड्या बांधायला. तर आता याचे गड्ड्या बांधायचे आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. एवढ्या गड्ड्या बांधायच्या, परत उभे करायच्या, पाणी मारायचं, मग जायचं घरी. आता वाजले संध्याकाळचे 5:30 तरी मम्मी अजून खूप राहिली माझी. मम्मी चाल लवकर, बांधणं आवरलं पाहिजे. एक मोठ म्हणती आणि मम्मी उपटतच राहते. चलो मम्मीला उपटतच राहा वाटतं. एकदा उपटायला लागलं की आता एक गठ्ठ 2 कॅरेट कसं न्यायचं काय नाही. मम्मी 2 घेणार आणि मी घेणार. चलो 5:30 वाजले संध्याकाळचे तरी एवढं कडक ऊन आहे. तर आज आहे ना लय दिवसानंतरचा आमचा शेतातला काय नाही त्याला काय बांधता येईल मम्मी. नाही होईना आपल्याला जरी बांधू आपण पटापटाचा त्याला नाही जमणार. तर हां ताजी ना. आता संध्याकाळी जास्त बांधणं होतं. उलट ही कोथिंबीर मोठी ना मस्त बांधणं होईल पटापटा. मम्मी आता बांधू रही गठ्ठा नाही कॅरेट घेते मम्मी तू. गठ्ठा दे कॅरेट नाही काही नाही राहिलं. एक मिनिट. चलो घ्या कमरावर. झाला एकच राहिला शेवटचा. तर तिकडे चालली मोळी मागवणं. मम्मीने 2 घेतली आता डोक्यावर. चला आता आम्ही चाललो झाडाखाली गड्ड्या बांधायला. 2 घेतले डोक्यावर आणि मी घेणार आहे हे कॅरेट. आता उचलून घेते आता डायरेक्ट झाडाखाली नेऊन टाकते कॅरेट. चलो कमरावर घेऊ डोक्यावर काय माहिती की कळणार नाही. मम्मी गई है आगे. तर ऐसे है हमारा टमाटर का खेत. चलो आता जाऊ गड्ड्या बांधायला. तर आता आम्ही इथं सगळी कोथिंबीर आणून टाकली झाडाखाली. तर आता बांधतो गड्ड्या. हे घेतली पोते दोरी काढायला. तर आता लय उशीर झाला त्याच्यामुळे ब्लॉग इथेच एंड करणार आहे. आता पुढे ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. आम्ही आता गड्ड्या बांधतोय. तर आजचा ब्लॉग एवढंच होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. देऊ मम्मी काढून.